राजकारणात पुन्हा एकदा शरद पवार यांनी चतुर डाव खेळायला सुरुवात केली आहे. जयंत पाटील यांचा अचानक राजीनामा आणि शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा. या घडामोडीच्या पाठीमागे नेमकं काय चाललंय, चला बघूया आपल्या चॅनलवर द गब्बर मध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षावरून जयंत पाटील यांनी पायउतार झाल्याची घोषणा केली आहे. त्यांचा हा निर्णय अनेकांसाठी अनपेक्षित होता, कारण पक्षामध्ये त्यांचे स्थान कायमच प्रभावी राहिलं आहे. पण प्रश्न हा निर्माण होतो की हा राजीनामा त्यांनी स्वतःहून दिला की त्यामागे पक्षांतर्गत कोण आहे. राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदे यांचं नाव चर्चेत आलं. शशिकांत शिंदे हे साताऱ्याचे नेते आणि विधान परिषदचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांचा मोठा अनुभव आहे. शरद पवार यांना शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण ते स्वभावाचे संयमी, काम करणारे आणि जनतेतून आलेले नेतृत्व आहे. जर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष केलं तर ही रणनीती 3 टप्पे गाठणारी आहे. नव्या नेतृत्वाला संधी देणे, गटबाजी संपवणे आणि पक्ष पुन्हा उभारणी करणे, ज्यात नवीन तरुणाला संधी भेटेल. हे सगळं पाहता पवार साहेब निवडणुकीच्या आधी पक्षाची नव्याने आखणी करत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट विशेष बैठक 14 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये शिंदे यांची अध्यक्षपदावरनं अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. ही सभा पक्षाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरेल. शरद पवार अजूनही राजकारणात शिल्पकार आहेत का? जयंत पाटील यांचा राजीनामा आणि शिंदे यांची उमेदवारी म्हणजेच एक नव्या युगाची सुरुवात असेल का? तुमचं मत काय? कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.